घनदाट जंगल, आजूबाजूला विविध पक्ष्यांचे आवाज आणि सौम्य वायाची युग. जमिनीवर धुक्याची पुटण पसरलेली आहेत. जंगलाच्या मधोमध उभं आहे मुलांचं एक ग्रुप, त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि थोडं भीतीचं मिश्रण. एक मुलगा हातात एक जुनम, फाटलेला नकाशा धरलेला आहे. नकाशावर कोडण आणि खजिन्याच्या खुणा. मागे धुंद वातावरण, सूर्यकिरण धुक्यातून डोकावत. गावाच्या मागच्या डोंगरात एक गूढ गुफा, झाडांनी आच्छादलेली, कासर खडकामध्ये लपलेली. समोर थोडं धुकन. काही उत्सुक मुलं एका मोठ्या दगडामागे लपलेलं दगडी दरवाजाचं गुप्त स्थान शोधतात. एक मुलगा दारावर हात ठेवतो आणि अचानक गडगडाटासारखा आवाज. दार आपोआप उघडतं. आत कावळं, पण हलकी निसर प्रकाशरेषा दिसते. सगळीकडे रहस्यमय वातावरण. गूढ गुफेच्या आत निसर तेजाने भरलेलं वातावरण. भिंतीवर आदिम, विचित्र चित्रण, काही जण प्राचीन देवता, तर काही अज्ञात चिन्ह दर्शवणारी. काही खरे भिंतीतून चमकतात, निसर आणि सोनेरी प्रकाश टाकणारे. एक मुलगा थक्क होऊन म्हणतो, हे काय? आतमध्ये प्रकाश येतोय, पण बाहेरून काहीच दिसत नाही. मुलांचे चेहरे प्रकाशात उजळलेले, वातावरणात थोडं धुकन, थरार आणि कुतूहल. गुफेच्या भिंतींवर कोरलेली आहेत रहस्यमय प्राचीन चिन्ह, काही देवतासदृश आकृती, काही अज्ञात भाषा. अचानक एक भिंत हुज सरकते. आतून एक जुनी, धुळीने भरलेली मूर्ती आणि बंद दालन दिसतं. त्या दालनात एक मोठा चमकणारा खडा असतो. जसाच त्या खड्याला स्पर्श होतो, एक तेजस्वी प्रकाश सर्वत्र पसरतो. मुलगी आश्चर्यचकित होऊन म्हणते, आपण काहीतरी खूप मोठं शोधलं आहे. वातावरणात गूढता, तेज आणि रोमांच.